नमस्कार. ओम नमः शिवाय. महादेवाने आपल्या सासऱ्याचे मुंडके का उडवले? प्राचीन काळात सृष्टीचे पालन करणारे देव, ऋषी आणि महान तपस्वी यांच्या सहवासात महायज्ञांचे आयोजन होत असे. अशाच एका यज्ञाचा आरंभ दक्ष प्रजापतींनी केला. पण या यज्ञाने संपूर्ण विश्वात अशांतता आणि महाक्रोध निर्माण केला. कारण या यज्ञात त्यांनी आपल्या कन्या सती आणि जावई भगवान शंकर यांना निमंत्रण दिले नव्हते. ही कथा केवळ प्रेम, श्रद्धा आणि अहंकाराच्या संघर्षाचीच नव्हे, तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू दर्शविणारी आहे. चला या अद्वितीय आणि रहस्यमय कथेत आपण जाणून घेऊया. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक दक्ष प्रजापती यज्ञ आणि सृष्टीचा पालनकर्त्यापैकी एक मानले जात. त्यांची कन्या सती बालपणापासूनच शिवभक्त होती. ती कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला पत्नी रूपाने प्राप्त झाली. परंतु दक्ष प्रजापतींना हे कधीच मान्य नव्हते. शिव महादेव त्यांच्यासाठी साधू, विरक्त, स्मशानवासी आणि असंस्कारी होते. दक्ष प्रजापतींनी आपल्या अहंकाराच्या मोहात अडकून एक भव्य यज्ञ आयोजित केला. पण त्या यज्ञात शंकरांना आमंत्रित करण्याचा विचारही केला नाही. त्यांनी ठरवले होते की शिवाचा अपमान करायचा आणि त्यांना सृष्टीत स्थान नाही हे दाखवून द्यायचे. जेव्हा सतीला समजले की तिच्या पित्याने भव्य यज्ञ आयोजित केला आहे, तेव्हा तिच्या हृदयात एक विलक्षण ओढ निर्माण झाली. माहेरच्या स्नेहासाठी ती आतुर झाली आणि तिने भगवान शंकरांना म्हटले, प्रभू, माझ्या पित्याने महायज्ञ केला आहे, मला तिथे जायचे आहे. शंकर शांतपणे हसले आणि म्हणाले, सती, कोणत्याही मंगल कार्यात बिना आमंत्रण जाणे चुकीचे आहे. हा यज्ञ माझा अनादर करण्यासाठीच आहे. जर अपमान निश्चित असेल तर तिथे जाण्याचा काहीही उपयोग नाही. पण सतीच्या मनात वेगळेच विचार चालू होते. तिला तिच्या नजरेने पाहायचे होते की तिच्या पित्याने खरोखरच महादेवांचा अपमान केला आहे का? शंकरांनी तिला पुन्हा थांबवले. जर तू माझ्या मनातली गोष्ट समजत नाहीस तर तू तुझ्या इच्छेप्रमाणे वाग. पण लक्षात ठेव, आपल्या माणसाच्या वागणुकीनेच आपल्याला खऱ्या प्रेमाची ओळख होते. हे ऐकून सती हळहळली. तिला वाटले की ज्यांनी तिला मिळवण्यासाठी तपश्चर्या केली तेच आज तिचा अनादर करत आहेत. महादेवांचे शब्द ऐकून सतीच्या अंतःकरणात प्रचंड वेदना निर्माण झाली. तिच्या अंतर्मनात महाशक्ती जागृत झाली. तिचे लोचन ज्वालांसारखे धगधगू लागले, ओठ क्रोधाने फडफडू लागले. एका क्षणात ती महाकालीच्या स्वरूपात परिवर्तित झाली. भयप्रद रूप पाहून भगवान शंकरांनी डोळे मिटले. पण जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्यासमोर सती नव्हती, तर स्वयं काली देवी उभी होती. त्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांडात हलचल झाली. महाकालीने भयप्रद अट्टहास केला, ज्याच्या विनादाने त्रिलोक कंपित झाले. महादेव जे निर्भय आणि निर्विकार होते, त्यांनाही क्षणभर भय वाटले. त्यांनी मागे सरकायला सुरुवात केली. ते जेथे गेले तेथेच त्यांना काली देवीचे रूप दिसत होते. सतीने स्वतःचे 10 महाभयंकर स्वरूप धारण केले. शंकरांनी पुन्हा डोळे मिटले. जेव्हा त्यांनी पुन्हा उघडले तेव्हा त्यांच्यासमोर उभी असलेली महाकाली म्हणाली, हे महादेव, तुम्ही मला ओळखले नाही का? मी तुमचीच प्राणप्रिया सती आहे. महादेवांनी प्रणाम केला आणि सतीचे रौद्र रूप शांत रूपात परिवर्तित झाले. सती आपल्या पित्याच्या यज्ञस्थळी पोहोचली. तेथे शंकरांचा अनादर होत होता आणि तिच्या हृदयात वेदना दाटून आल्या. तिने दक्ष प्रजापतींना विचारले, हे पिता, भगवान शंकरांना का निमंत्रण नाही? दक्ष प्रजापतीने तिरस्काराने उत्तर दिले, तो स्मशानवासी भस्मधारी योगी सृष्टीचे पालन करायला अयोग्य आहे. मी त्याला देव मानत नाही. हे ऐकून सतीला असह्य झाले. तिने यज्ञवेदीकडे पाहिले आणि उद्गारली, मी या देहात राहण्यास असमर्थ आहे. जो देह अशा पित्याकडून जन्माला आला ज्याने माझ्या पतीचा अपमान केला, तो देह मी त्याग करते. त्या क्षणी सतीने योगाग्नीत स्वतःला समर्पित केले. शंकरांना जेव्हा सतीच्या
आत्मदाहाची बातमी मिळाली तेव्हा ते प्रलयकारी रूपात प्रगट झाले. त्यांनी वीरभद्र आणि भद्रकालीला उत्पन्न केले आणि दक्ष प्रजापतींचा यज्ञ उद्ध्वस्त केला. वीरभद्राने दक्षाचा शिरच्छेद केला. यज्ञ मध्येच बंद पडला. त्यामुळे ब्रह्मदेव आणि सर्व देवता शंकराच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांनी दक्षाच्या प्राणासाठी प्रार्थना केली. महादेवांनी दयाळूपणे दक्षाला जीवदान दिले, पण त्याला शेळीचे शिर प्रदान केले. ही कथा अहंकाराचा अंत, प्रेमाची पराकाष्ठा आणि शक्तीचा अपार महिमा दर्शविते. देवी सतीचा त्याग आणि महादेवांचे तांडव हे केवळ पौराणिक आख्यान नसून जीवनात निस्वार्थ प्रेम, स्वाभिमान आणि धर्मपालनाचे महत्त्व सांगणारे अनमोल तत्त्वज्ञान आहे. तसेच श्री शिवलीलामृत कथासार 14 अध्यायाचा ग्रंथ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. नक्की श्रवण करा. धन्यवाद.